आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. श्रीगोंदा तालुक्यातील मातंग समाजातील 17 वर्षीय मुलगी माळी समाजातील शुभम सुखदेव ओहाळ यांच्या घरी लिव्ह इन मध्ये राहत होती. परंतु हा शुभम नावाचा प्रियकर त्या मुलीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असे. त्यातूनच तो तिचा छळ करीत असे, तिला मारहाण करीत असे. मंगळवारी अशाच पद्धतीने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलाने मुलीच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि फरशी घालून तिचा अमानुष खून केला आणि तो आपल्या अहिल्यानगर येथे राहत असलेल्या आई वडिलांकडे गेलाय. घडलेली संपूर्ण कथा त्याने आई वडिलांना सांगितली. त्यानंतर शुभमचे वडील सुखदेव ओहाळ, आई रेखा सुखदेव ओहाळ हे गावी आले आणि सदर मृत मुलीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून टू व्हीलर वरून सुखदेव ओहाळ आणि शुभम ओहाळ यांनी वडाळी रोडवरील जंगलामध्ये निर्जन स्थळी नेऊन टाकला. एवढंच नाही तर त्यावर 3 लिटर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना मंगळवारी रात्री 1 वाजता शुभमने अहिल्यानगर येथील आपल्या मित्राला व्हिडिओ कॉल करून जाळलेला मृतदेह आणि त्याबाबतची संपूर्ण हकीकत व्हिडिओ कॉल करून दाखवली. त्यानंतर शुभमच्या या मित्रानेच नगरमधील कोतवाली पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांनी घडलेली संपूर्ण कहाणी पोलीस स्टेशनला सांगितली. पोलीस पथकाने तातडीने आरोपीच्या काळकाई चौकातील घराभोवती सापळा रचून शुभम आणि त्याचे वडील सुखदेव ओहाळ यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी अटक केली. 1 वर्षापूर्वी शुभमची इंस्टाग्रामवर या मुलीची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि त्यातूनच ही मुलगी लिव्ह इन मध्ये 3 महिन्यांपासून मुलाच्या घरी राहण्यासाठी आली होती. या संपूर्ण अत्याचार प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये शुभम ओहाळ या प्रियकरासह आई वडिलांच्या विरोधात खुनासह पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेने श्रीगोंदा आणि अहिल्यानगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. दलित समाजाकडून सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. आज त्यांनी कंप्लेंट जर घेतली असते तर माझे लेकरू आज माझ्या काय कंप्लेंट द्यायला आली? माझी पोरगी जबरदस्ती करून पळून नेली. कंप्लेंट द्यायला आली, तिला हाणमार केली होती. कोणी पळून नेली? शुभम सुखदेव. आज काय झालं? आज काय घडलं होतं? आज सकाळी पोलीस घरी आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे तो गिरदाराने मला त्या ठिकाणी नेलं, त्या ठिकाणी तिथं काय न्याय मिळाला पाहिजे. मी बोलू नाही, त्यांना सांगायला एक वाक्य बोला म्हणा. एवढं मुलीला न्याय मिळावा, मुलीला न्याय मिळावा. मला फक्त माझ्या लेकराला न्याय मिळवून द्या. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.